नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे येत्या 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे. आणि भरतीसाठी जवळपास 3 ते 4 दिवस जे विद्यार्थी मित्रांनो राहिलेले आहेत, तर हे आता 3-4 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बना, असे भरपूर विद्यार्थ्यांचे डिमांड होते. आणि यारो नागपूरमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट लागले, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या, तर मी जे आतापर्यंत यारो नागपूर या ठिकाणी ग्राउंड चालू होता आर्मीचा, तर त्या ठिकाणीच मी आतापर्यंत होता, तर मी त्या ठिकाणी सर्वात जास्त अनुभवला की त्या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढलं त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला काही अडचण नाही होणार आहे, जेणेकरून तुम्ही भरतीच्या बाहेर नाही होणार आहे. कोणकोणते तुम्हाला भरतीला जाताना कागदपत्र न्यायचे, कारण की ह्या वर्षी आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरणारे जवळपास 60 ते 70% विद्यार्थी नवीन यावर्षी आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसते की भरतीला जाताना आपल्याला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आणि कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे, याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खाळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, वाघासारखा काळीच झुंड पळणाऱ्या माझ्या सर्व भावांना भरतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि सर्वांनी गट जिंकून या सर्वांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, हीच आपली ज्या विद्यार्थी मित्रांनो ईश्वर चरणी प्रार्थना आहे. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जे यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचं जे ग्राउंड आहे, तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे, तर छत्रपती संभाजी महाराज नगर असणार आहे, त्याचबरोबर बुलढाणा असणार आहे, हिंगोली असणार आहे, जळगाव असणार आहे, जालना असणार आहे, नांदेड असणार आहे, त्याचबरोबर परभणी असणार आहे. तर एवढे जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय आणि तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, तुमचं ग्राउंड जीडीचं आहे, ट्रेड्समॅनचं आहे, टेक्निकलचं आहे, क्लार्कचं आहे, तर हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी बघत आहे. ठीक आहे, तर कुठपर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचत आहे, तर हे या व्हिडिओ खाली नक्की तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आता जवळ आलेला आहे. या ठिकाणी 11 ऑगस्ट पासून ग्राउंड आहे. ज्या विद्यार्थ्यांचा 11 ऑगस्टला ग्राउंड आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टला रात्री 7 वाजता त्या ग्राउंडवर हजर राहायचं आहे, ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला यायचं, जे तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे, त्या हॉल तिकीटवर जे तारीख असणार आहे त्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट लागणार आहे आपली, आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे तुम्ही चिपकून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागणार आहे, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, त्याचबरोबर टीसी तुम्हाला लागणार आहे. टीसी जर नसेल तर तुम्ही बोनाफाईड त्या ठिकाणी नेऊ शकता, हे ओरिजिनल त्या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं काढायचं आहे, तर तुम्हाला सर्वात अगोदर नेट कॅफेमध्ये जावं लागणार आहे आणि तिथं पहिलं ऑनलाईन करावं लागणार आहे. ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनमधून ते मिळणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते. त्याचबरोबर तुम्हाला अनमॅरिड सर्टिफिकेट त्या ठिकाणी न्यायचं आहे ओरिजिनल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो नोटरी त्या ठिकाणी न्यायची आहे, नोटरी तुम्हाला न्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला या ठिकाणी न्यायचा आहे, तर सरपंचाचा रहिवासी दाखला तुम्ही आताच काढून घ्या ज्यांनी काढला नसेल. त्याचबरोबर तुम्ही पोलीस पाटलाचा सुद्धा एक दाखला काढून घ्या. पोलीस पाटलाचा असला नसला तर काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही, पण असू द्या. ठीक आहे, नसला तर काही प्रॉब्लेम नाही. ज्या विद्यार्थ्यांना पोलीस पाटलाचा फॉर्म भेटला नाही, तर नसला तरी ते चालते, पण सरपंचाचा रहिवासी दाखला त्या ठिकाणी न्यास तुम्ही. ठीक आहे, आणि राशन कार्ड सुद्धा तुम्ही सोबत न्या. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल जर असेल तर ते सुद्धा तुम्ही न्या. ठीक आहे, तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं. त्याचबरोबर तुम्हाला नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी लागते. आता भरपूर विद्यार्थी काय करते, काय विद्यार्थी काय करते, तहसीलमध्ये जाते आणि तहसीलमधले त्या वैंडराजवळून करून आणते ते नोटरी. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी तहसीलमधली नोटरी केली असेल तर ते चालना आणि फाळल्या जाणार आहे. ठीक आहे, तर तहसीलमधली नोटरी चालत नाही, मी तुम्हाला आता सांगतो. तुम्हाला नोटरी ज्या विद्यार्थी मित्रांनो
वकिलाच्या घरी जायचं आणि वकिलाच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची आणि नोटरी जे आहे 100 रुपयातच नोटरी करून भेटते। आणि आता नोटरी कुठं करायची, आता तुम्ही जर परभणी जिल्ह्यातले असाल, नांदेडचे असाल, जालन्याचे असाल, छत्रपती संभाजी महाराज नगरचे असाल, तुम्ही कोणत्याही खेड्यापाड्यातले असेल समजा, किंवा तुम्ही जिल्ह्यातले असाल, तुम्ही जर समजा खेड्यापाड्यातले असाल तर तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी तुम्ही नोटरी करायला जाता। नोटरी कुठं करायची, तुम्ही कोर्टात गेले नाही तरी चालते, तर प्रत्येक शहरामध्ये समजा आता छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये गल्लोगल्ली ॲडव्होकेटचे घर आहे। ॲडव्होकेट म्हणजे वकील, ठीक आहे। तर वकील त्यांच्या घरासमोर अशी काळ्या कलरची पाटीच लागली राहते की येथे नोटरी करून मिळणार आहे। तर नोटरी तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी लागते। तर तुम्हाला जे नोटरी जे वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला जे म्हणत आहे की मला नोटरी करून द्या, आणि आता नोटरी कायच्यावर करायची आपल्याला, तुम्हाला एक फॉर्म भेटलेला विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे तुमच्याजवळ। जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता त्यावर 10चा आकडा आहे, ठीक आहे। तर त्यावर तुम्हाला नोटरी करायचा, तो फॉर्म त्या ॲडव्होकेट जवळ द्यायचा आणि त्याला ॲडव्होकेटला म्हणायचं की मला या ठिकाणी नोटरी करून द्या, तर तो बरोबर तुम्हाला नोटरी करून देते। आणि नोटरी जे आहे 100 रुपयातच नोटरी या ठिकाणी करून भेटते, ठीक आहे। आणि कोणता जर आणि एखादा वकील जर तुम्हाला म्हणत असेल की बा मी नोटरी करायच्या 500 घेतो, मी 1000 घेतो, मी 300 घेतो, मी 250 घेतो, तर त्याच्याजवळ नोटरी करू नका, दुसऱ्या ठिकाणी जा। कारण की गल्लोगल्ली नोटरीचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो घर आहे, गल्लोगल्ली ॲडव्होकेटचे घर आहे। तुम्ही जर जालना जिल्ह्यातले असाल, खेड्यापाड्यातले जर तुम्ही गावातले असाल जालना जिल्ह्यातले, तर जालना जिल्ह्यामध्ये जा तुम्ही, तिथं नोटरी करा, ठीक आहे। प्रत्येक गल्लोगल्ली ॲडव्होकेटचे घर असते, प्रत्येक गल्लोगल्ली जे ॲडव्होकेटचे घर आहे त्या ठिकाणी, आणि त्यांच्या घराच्या समोर काळ्या कलरची ते पाटीच लागली राहते की बा येथे नोटरी करून मिळणार आहे म्हणून, ठीक आहे। तर तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आहे आणि वकिलाच्या घरी जाऊन तुम्हाला नोटरी करायची। आणि भरपूर मुले काय करते, 100 रुपयाचा ते स्टॅम्प पेपर लावते, 100 रुपयाचा, ठीक आहे। तर तो लावू नका, मी तुम्हाला सांगतो, बिनफालतू तुमचे पैसे त्या ठिकाणी वेस्ट होणार आहे। भरपूर मुले काय करते, तो 100 रुपयाचा स्टॅम्प घेते, 100 रुपयाचा एवढा तो स्टॅम्प भेटते आणि तो नोटरीला चिपकवते, तर त्याचा काहीच उपयोग लागत नाही, ते चालत नाही, ते म्हणजे असलं नसलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, बिनफालतू तुमचे 100 रुपये या ठिकाणी वेस्ट होणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोटरीला ते स्टॅम्प पेपर लावला नसेल तर लावू नका, ठीक आहे। कारण की बिनफालतू तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार आहे, 100 रुपये ते काही लावायची काही गरज नाही, ठीक आहे। तर ह्या 100 रुपयाचा स्टॅम्प वगैरे त्याला लावू नका, बिनफालतूच तुमचे त्या ठिकाणी पैसे वेस्ट जाणार आहे, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर 100 रुपयातच नोटरी भेटते, जास्तीत जास्त 150 घेईन, ठीक आहे। तर जो एखादा ॲडव्होकेट तुम्हाला म्हणत असेल 500 घेतो, मी 1000 घेतो नोटरी करायची, तर त्याच्याजवळ अजिबात करू नका। 300 350 म्हणत असेल तरी करू नका, 100-150 रुपयातच 100 रुपयातच नोटरी करून भेटते, ठीक आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा। तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जरी नोटरी केली, तुम्ही जर समजा आता परभणी जिल्ह्यातल्या किंवा नांदेड जिल्ह्यातले आणि तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जाऊन जरी नोटरी केली ते सुद्धा चालते, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातली नोटरी केली ना तरी ते चालते, ठीक आहे। पण कसं आहे, तुम्ही कधी केलीत चालते, आजही केलीत चालते, 10-15 दिवसा अगोदरही जर केलीत चालते, तुम्ही इथून 2-3 महिने अगोदर जरी नोटरी केली असेल तरी सुद्धा चालते, आणि तुम्ही ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी जरी नोटरी केली तरी सुद्धा, आणि आजही जर तुम्ही नोटरी केली तरी सुद्धा ते नोटरी चालते, आजही जर तुम्ही नोटरी केलीत चालते, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर नोटरी करून घ्या। तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागते, आणि मी जे तुम्हाला सर्व कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल तुम्हाला न्यायचे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्यायचे, ठीक आहे। तर जेवढे पण मी तुम्हाला कागदपत्र सांगितले प्रत्येकाचे एक झेरॉक्स तुम्ही सोबत न्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट न्या, असे 2 बंच त्या ठिकाणी तयार करा, एक आपलं ओरिजिनल डॉक्युमेंटचा आणि एक झेरॉक्स, आणि वरतं तुम्हाला फक्त 2 डॉक्युमेंट ठेवायचे, आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं, एवढे कागदपत्र तुम्हाला लागते। तर ही होती संपूर्ण माहिती की छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये कागदपत्र कोणकोणते लागते, डॉक्युमेंट कोणकोणते लागते, याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।